हॅलो गाईज, आय एम कमल. आपली टीचरची सिरीज चालू आहे, ती आज आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, चला बघू. आज आपण करणार आहे शब्दसमूह. पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, एक मिनिट. आभाळातील ताऱ्यांचे समूह याला काय म्हणतात? याला म्हणतात आकाशगंगा. ठीक आहे, नक्षत्र तुम्हाला माहिती आहे, ग्रहमंडळ सुद्धा माहिती आहे, आणि उल्का म्हणजे कसं आहे, जे तुटलेले भाग असतात ना, त्याला म्हणतात. नेक्स्ट, जुन्या चालीरीतीने चिकटून राहणार तो कोणता असते? तो सनातनी. समकालीन म्हणजे काय होते बघा, जे दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू एकाच वेळेत असतात किंवा एकाच टाइमला असतात ना, त्याला समकालीन असं म्हणते. बघा, जसं सांगतो, अकबर च्या वेळेस बिरबल होता, है ना. अकबरच्या वेळेस कोण होता? बिरबल. म्हणजे हे दोघं काय झाले, एकमेकाचे समकालीन झाले. ठीक आहे, हे झालं समकालीन. ठीक आहे, पुरोगामी हे तुम्ही मला सांगाय. नेक्स्ट, अम्लान. अम्लान म्हणजे काय होते? टवटवीत. ठीक आहे ना. अबोल म्हणजे काय होते? न बोलणारा. ठीक आहे, किंवा कमी बोलणारा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? अपवित्र. अपवित्र म्हणजे माहिती आहे ना, जो पवित्र नाही. ठीक आहे, आणि कोमजलेले म्हणजे काय होते? जसं फूल असतं ना, तो अगोदर कसं फुललेला असतो, नंतर तो काय होतो, जर त्याला पाणी नाही मिळालं तो काय होतो? कोमजून जातो. नेक्स्ट, चटकन पेट घेणारे. तो काय असते? जे चटकन पेट घेते त्याला म्हणतात ज्वालाग्रही. ठीक आहे, ज्वलनशील म्हणजे काय होते? जळणारे. ठीक आहे, ज्वाला म्हणजे याला आपण आग म्हणू शकतो. ठीक आहे, आणि ज्वालामुखी जर तुम्हाला माहित आहे की ज्याच्यामधून हे लावारस निघतो, लावारस निघणारे किंवा लावारस जिथून निघतो ते ज्वालामुखी. नेक्स्ट, एखाद्या प्रदेशाचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याचे साधन म्हणजे काय? त्याला म्हणतात लोकसाहित्य. ठीक आहे, शिलालेख म्हणजे काय? ज्याच्यावर दगडावर लिहिलेले असते, दगडावर कोरलेले काम. ठीक आहे, ताम्रपट म्हणजे काय होते? ताम्र म्हणजे काय होते हे मला सांगा तुम्ही. नेक्स्ट, काळा बाजार. काळा बाजार म्हणजे काय होते? खोटा व्यवहार. आठवण ठेवा, काळा बाजारला अव्यवस्थित सुद्धा म्हणतात. अव्यवस्थितपणाचा बाजार. टीचर्सने माहिती आहे का, जेव्हा हा ऑप्शन नाही आहे ना, तेव्हा हा ऑप्शन आन्सर दिलाय. ठीक आहे. नेक्स्ट, मृत्यूवर विजय मिळवणारा. मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजे काय होते? तो होते मृत्युंजय. ठीक आहे ना. अजातशत्रू म्हणजे काय होते? की ज्याच्या कोणीही शत्रू नाही, कोणीही शत्रू नाही. ठीक आहे ना. अजिंक्य म्हणजे काय होते? न जिंकणारा. ठीक आहे ना. असंभव म्हणजे काय होते? जे संभव नाही. हा क्वेश्चन BMC ला आलेला आहे. बघा, धूळभेट म्हणजे काय होते? अल्पकालीन भेट, म्हणजे कमी वेळासाठी भेट, म्हणजे अल्पकालीन छोटीशी भेट. ठीक आहे. नेक्स्ट, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती काल्पनिक रेषा म्हणजे काय होते? क्षितिज. मी हे काल क्वेश्चन घेतले होते विरुद्धार्थी, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं क्षितिज म्हणजे काय होते. ठीक आहे ना. हा क्वेश्चन समाज कल्याणला आला आहे. ठीक आहे ना. जरत्कार म्हणजे काय होते? ते होते अशक्त व्यक्ती. नेक्स्ट, अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळा लक्ष देणारा तो होते अष्टावधानी. ठीक आहे. हजार जवाबी म्हणजे काय होते? की जसं आपण कोणाला बोललं किंवा आवाज दिला तो म्हणजे येणारा, लवकर येणारा. ठीक आहे. हा, नेक्स्ट, तीन रस्ते एकत्र येतात. बघा, हे जे तीन रस्ते एकत्र येतात ना, याला म्हणतात तिठा. आणि दुआब म्हणजे काय होते? बघा, दुआब म्हणजे होते हे दोन नदी, ही एक नदी आणि ही एक नदी, याचा मधला जो आहे ना, याला म्हणतात दुआब. द्वीपकल्प, भारत द्वीपकल्प आहे का? हो. द्विज म्हणजे काय होते? दोन, दोनदा जन्मणारा.
त्याला म्हणतात द्विज. आणि द्वीपकल्प म्हणजे काय होते, ज्याच्यात तिन्हीकडे पाणी असेल. ठीक आहे. नेक्स्ट, ज्याला जरा व मरण नाही. हां बघा, जो मरत नाही त्याला काय म्हणतात, जरा. जरा म्हणजे काय होते, वृद्धत्व. ठीक आहे. किंवा जो बुडा होणार नाही किंवा तो मरणार नाही त्याला म्हणतात अजरामर. ठीक आहे ना. असंभव पण माहित आहे, मृत्युंजय पण माहित आहे, मृत्यूवर विजय मिळवणारा. असंभव म्हणजे जे संभव नाही, आणि अजातशत्रू म्हणजे ज्याचा कोणी शत्रू नाही. नेक्स्ट. ठीक आहे ना. हा क्वेश्चन मळाला आलेला आहे. बघा, मेधावी म्हणजे काय, ते होते प्रज्ञावंत. ठीक आहे. नेक्स्ट, अमेय या शब्दाचा अर्थ काय. अमेय म्हणजे काय होते, की न मोजणारा किंवा मोजता येणारा नाही, किंवा मोजता येणारा नाही. नेक्स्ट, दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप. ठीक आहे, त्याला म्हणतात वामकुशी. ठीक आहे ना. पानपई म्हणजे काय होते, जिथे पाणी मिळते आपल्याला पिण्यासाठी, फ्रीचं पाणी. जिथे आपल्याला फ्रीचे पाणी प्यायला मिळते ना, ती. आणि पाक्षिक म्हणजे काय होते, 15 दिवस. 15 दिवसाने जी येते पाक्षिक. ठीक आहे ना. पुढीलपैकी अमोघ या शब्दाचा अर्थ ओळखा. बघा, कोरडा म्हणजे काय होते, वाळलेला. ठीक आहे ना. आणि अमोघचा मिनिंग होते नित्य सफल. ठीक आहे. नेक्स्ट, श्रम न करता खाणारा त्याला म्हणतात ऐत खाऊ. पोटवा म्हणजे होता खाणारा. ठीक आहे, खाणारा, खूप जास्त खाणारा. ठीक आहे ना. आदिवासी म्हणजे काय होते, जंगलात राहणारे लोक. बघा, हा क्वेश्चन समानार्थी शब्दाला सुद्धा विचारला आहे. प्रत्यंचा. प्रत्यंचा म्हणजे काय होते, धनुष्याची दोरी. आणि धनुष्याला म्हणतात बघा. ठीक आहे. ही काय झाली प्रत्यंचा, आणि ही काय झाला धनुष्य. धनुष्याला कोदंड सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना. हा कोदंड हा समाज कल्याणला आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, राजाची स्तुती गीत गाणारे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात भाट. आठवण ठेवा. नेक्स्ट, सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना त्याला म्हणतात चक्रव्यूह. चक्रवात म्हणजे माहिती आहे ना, तुफान. ठीक आहे ना. आणि चक्रधर स्वामी. नेक्स्ट, उंचावरून पडणारा पाणलोट. ठीक आहे, त्याला बघा असं पडते ना, ही पहाड आहे आणि ते पाणी पडते असं. त्याला म्हणतात धबधबा. महापूर म्हणजे जास्त पाणी जेव्हा सुटतो गावात त्याला महापूर असं म्हणतात. सरिता म्हणजे नदी होते. आणि बोगदा म्हणजे सुरंग. नेक्स्ट, स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेत व्रत करणारा त्याला म्हणतात स्वयंसेवक. म्हणजे काय होते, कोणत्याही कामात जेव्हा आपण स्वइच्छेने भाग घेतो. ठीक आहे ना. स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असणारा. ठीक आहे ना. स्वच्छंदी म्हणजे स्वतःची इच्छा किंवा स्वतःचे छंद असं होते त्याचे मी. नेक्स्ट, अनुज. अनुज म्हणजे काय होते, लहान. म्हणजे धाकटा किंवा लहान. ठीक आहे ना. आणि अग्रज म्हणजे काय होते, आणि अग्रज म्हणजे होते मोठा. नेक्स्ट, मृत्युंजय. मृत्यूवर विजय मिळवणारा. बघा, हा पण क्वेश्चन झाला ना रिपीट. शतपावली म्हणजे काय होते, की जेवणानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ. जीवन असेपर्यंत त्याला म्हणतात आजन्म. ठीक आहे. मृत्यू तर माहिती आहे तुम्हाला. अभय म्हणजे भय नसणारा. पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव त्याला म्हणतात मचाण. ठीक आहे. बघा, चावडी माहिती आहे काय म्हणतात, जिथे माहिती आहे का मजदूर लोक कामासाठी येतात त्याला
सावडी असे म्हणतात. तगाई म्हणजे शेतकऱ्याला दिलेला कर्ज, शेतकऱ्याला दिलेला कर्ज. आणि हा पडळ माहिती आहे का, हा शेतात एक भाग असतो. तुम्हाला सांगा कमेंट करून, हा शेतातला शब्द आहे हा. ठीक आहे, तो कमेंट करून सांगा मला. नेक्स्ट काय, मल्लीनाथी. याचा अर्थ काय होते, एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. म्हणजे मेन म्हणजे टीका करतो ना आपण कोणत्याही गोष्टीवर, की एक गोष्ट अशी नाही तशी पाहिजे, तेच आहे ते. 3 रस्ते एकत्र येतात. बघा हे सांगितलं, हे झालं रिपीट. इकडे दिलाय क्वेश्चन. बरं काय म्हटलंय, उन्हाळ्यातील जंगलातील झाडे झुडपे पेटणे त्याला म्हणतात वनवा. वानवा नाही, त्याला वनवा म्हणतात. ठीक आहे. ही क्वेश्चन आहे, ही तर आवडत नाही मला. ठीक आहे ना. काय म्हणतात, पोटातील गर्भजन्म आधी मारून टाकणे त्याला म्हणतात भ्रूणहत्या. बघा खून असं लिहिलं जाते, याला म्हणतात हत्या. आणि जो खून हा असतो तो असतो चिन्ह. ठीक आहे. आत्महत्या माहिती आहे, बालहत्या माहिती आहे. आत्महत्या म्हणजे स्वतःला मारणे आणि बालहत्या म्हणजे लहान मुलाला मारणे. स्वतःला मारणे, स्वतःला, आणि ही बाल म्हणजे लहान मुलाला. नेक्स्ट म्हटलंय व्यासपीठ म्हणजे काय असते, भाषण करण्याची जागा. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा खूप सारा एक्झामला विचारलेला आहे. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. का म्हटलंय रामबाण. रामबाण म्हणजे काय होते, अचूक गुणकारी. ठीक आहे ना. संगम म्हणजे काय आहे, ते जिथे 2 नदी मिळते त्याला संगम असे म्हणतात. ठीक आहे ना. नांदी हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, इझी शब्द आहे. शीतपेय म्हणजे थंड पाणी. नेक्स्ट, पाताळ यंत्री. पाताळ यंत्री म्हणजे काय होते, कारस्थान करणारा. अर्थ न समजून घेता पाढंत्र करणारा याला म्हणते, याला काय म्हणतात सांगा. गव्हर्नर नाव आहे. ठीक आहे, तुम्ही मला सांगाल. दुसऱ्याची चूक ओळखून घेणारा, कसलाही पारख नसलेला. कसलाही पारख म्हटलं काय होते, गाजर पारखी. याला म्हणतात कसलीही ओळख नसलेला किंवा कसलीही पारख नसलेला. बघा हा क्वेश्चन सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलंय. अजातशत्रू म्हणजे काय होते, तो होते कोणाचीही शत्रू नसलेला किंवा याचा कोणताही शत्रू नसलेला, त्याला म्हणतात अजातशत्रू. नेक्स्ट आहे पाठ. पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ सांगा. बघा शेतातला पाणी नेणारा कालवा त्याला सुद्धा म्हणतात. विधवेचा विवाह त्याला सुद्धा म्हणतात. आणि बसाचा जो पाठ असते आपल्या घरी त्याला सुद्धा म्हणतात. पण शरीराचा अवयव नाही, शरीराचा अवयव जो आहे ना तो पाठ असतो. पाठ हा असतो पाठ. आणि वरती दिलेला आहे पाठ. बघा काय म्हटलं, आगंतुक. आगंतुक असतो. ठीक आहे, 1 मिनिट सांगतो. बघा एक असतो आगंतुक. ठीक आहे ना. आगंतुक म्हणजे काय होते, की न बोलवणारा. आणि तो म्हणजे जसं मी लग्नाला त्याला बोलवलं नाहीये तरी तो येऊन गेला, त्याला आगंतुक म्हणतात. आणि निमंत्रण कसं म्हणतात, की ज्याला मी बोलवलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट कडे जाऊ. बघा याचं मिनिंग चेंज दिलं आहे, मी त्याची मिनिंग सांगून देतो. कारण दुसऱ्या वेळेला दुसरं मिनिंग दिलं होतं आणि यावेळेस चेंज मिनिंग दिलं आहे. बघा इथे मिनिंग दिलं आहे, आगंतुक म्हणजे तिथीवार न ठरवता आलेला. आणि याचा दुसरं मिनिंग काय होते, की ज्याला आपण बोलवलं नाही तरी तो सुद्धा लग्नाला आलेला आहे न विचारता. नेक्स्ट काय म्हणते, अष्टपैलू म्हणजे काय होते, अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न, म्हणजे सगळ्या बाबतीत तो चांगला असणारा. नेक्स्ट काय म्हणते, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे त्याला म्हणते घोकणे. ठीक आहे, घोकणे. नेक्स्ट गाणी बजावण्याची मैफिल जलसा ही असते ना, जल्लोष तर तुम्हाला माहित आहे. नेक्स्ट सौम्य स्वभावाच्या त्याला म्हणतात मवाळ. काँग्रेसमध्ये होते ना हे मवाळ. मलिन म्हणजे काय होते, स्वच्छ. मला कमेंट करून सांगा, मलिन म्हणजे स्वच्छ होते की अस्वच्छ होते. स्वच्छ की अस्वच्छ. मवाली म्हणजे मत आहे तुम्हाला टपोरी सारखा. ठीक आहे ना. मनस्वी म्हणजे मनातून तेजस्वी. नेक्स्ट काय म्हणते, उपाययोजना म्हणजे काय. उपाययोजना म्हणजे काय होते, शक्कल. हा इम्पॉर्टंट आहे कारण हे कळतच नाही
की कोणत्या शब्दाचा अर्थ निघणार म्हणजे इकडे. बघा हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झालाय. अष्टपैलू म्हणजे काय होते, सर्व गुण संपन्न. नेक्स्ट मुक्ताफळे. मुक्ताफळे म्हणजे काय होते, हास्यास्पद बोलणे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन कमीत कमी 3 ते 4 वेळा विचारलेला आहे. नेक्स्ट एखाद्या गोष्टीच्या मागमूस लागणे म्हणजे काय होते, छळा. छंद म्हणजे काय होते, आवड असणे. ठीक आहे. छेडणे म्हणजे ह्याचं वर्ड कामाचं नाही, छेडणे. ठीक आहे. छबी काही. ठीक आहे. नेक्स्ट एखाद्या व्यक्तीचा उत्साहभंग करणे किंवा उत्साहभंग करणे त्याला म्हणतात हिरमोड. नेक्स्ट ज्याने पुष्कळ ऐकले किंवा वाचले आहे त्याला म्हणतात बहुश्रुत. ठीक आहे. ज्ञानी म्हणजे ज्ञान असलेला, पंडित म्हणजे पूजा करणारा किंवा विद्वान व्यक्ती, आणि विद्वान म्हणजे बुद्धिमान. नेक्स्ट अभूतपूर्व या शब्दासाठी अचूक पर्याय शोधा. म्हणजे पूर्वीही कधीही न घडलेला. ठीक आहे. नेक्स्ट कुणाला दाद न बघणारा त्याला म्हणतात वस्ताद. ठीक आहे. नास्तिक म्हणजे देव नाही असं मानणारा. नेक्स्ट काय म्हणताय, ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारा त्याला म्हणतात हुमात्मा. बडी म्हणजे कोणाला आपण मारणे त्याला आपण बडी म्हणतो. ठीक आहे ना. सत्याग्रही म्हणजे काय होते, कमेंट करून सांगा. आणि क्रांतीवीर म्हणजे देशासाठी लढणारे. नेक्स्ट घरा व दारास पारखी झालेला त्याला म्हणतात निर्वासी. ठीक आहे. निर्वासी. निराधार म्हणजे काय, ज्याला कसलाही आधार नाही. हुमात्मा आपण रिपीट केलाय. आणि दरवेशी हा माहिती का कोणता तरी खेळ दाखवणार आहे, मला सांगा कमेंट करून. दरवेशी. नेक्स्ट आधी जन्मलेला त्याला म्हणतात अग्रज. आणि नंतर जन्मलेला त्याला म्हणतात अनुज. जन्मेपर्यंत आणि अजात म्हणजे जातीमध्ये नाही. हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा इकडे कसं येऊन गेला. ठीक आहे ना, घेऊन घेऊ आपण. हार्डवर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होता, तो होते सलोखा. एखाद्या गोष्टीची खात्री करून घेणे त्याला म्हणतात, आपण म्हणतो ना अगोदर गोष्टीची शहानिशा करून घेणे, तेच आहे ते. हा इम्पॉर्टंट प्रश्न. शाश्वत म्हणजे काय होते, लांब काळ किंवा नष्ट न होणारे. एखाद्या गोष्टीची कमी करणे म्हणजे काय होते, एक मिनिट वेट. हां ठीक आहे. काय म्हणतात, एखाद्या गोष्टीचा भाव कमी करणे किंवा वाद घालणे त्याला काय म्हणतात, घासाघीस. ठीक आहे. नेक्स्ट फितुरी म्हणजे काय होते, शत्रू गटाला मिसळलेला म्हणजे फितूर करणारा. नेक्स्ट संवेदना चेतन नसलेला म्हणजे का ते मुरदाळ, म्हणजे ज्याच्यामध्ये कसलीही चेतना नाही आहे किंवा त्याच्यामध्ये फिलिंग्स नाही आहे किंवा सेन्सेशन नाही आहे त्याला म्हणतात. ठीक आहे. हा बघा मुद्दा म्हणजे काय होते, जाणबुजून केलेला किंवा आवर्जून केलेला. नेक्स्ट फिर्याद म्हणजे काय होते, तक्रार. मुक्ताफळे बघा हा पण क्वेश्चन झाला ना रिपीट. मी तुम्हाला तेच सांगत आहे की क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट होतातच. नेक्स्ट काय आहे, मितव्यय म्हणजे कसं असते, काटकसर करणारा. उणीव म्हणजे काय होते, कमीपणा. अधिकपणा म्हणजे जास्त. कमतर म्हणजे काय होते, कमी असलेलं. नेक्स्ट मृगजळ म्हणजे काय होते, अशक्य गोष्टी. आपल्याला राजस्थानमध्ये जे पाणी दिसतो ते ओरिजिनल असते का नाही, ते असते अशक्य गोष्टी. नेक्स्ट कुणालचे अस्थिपंजर म्हणजे काय होते, अत्यंत काळकुडी. म्हणजे असतं ना तो बारीक माणूस किंवा ज्याच्या हाड दिसते, फक्त हाड दिसतात, मांस दिसतच नाही अंगामध्ये. नेक्स्ट समाजातीत या शब्दाचा अर्थ कोणता आहे, म्हणजे काय होते की ज्याला समाजाची जरूरत नाही. ठीक आहे. नखशिखांत हा पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय होते, सर्व शरीरभर. घरकोंबडा म्हणजे घरात असून राहणारा.
नेक्स्ट आहे साडेसाती. साडेसाती म्हणजे काय होते? आपत्तीचा काळ. नेक्स्ट आहे तपोनिधी. तपोनिधी म्हणजे काय होते? मोठा तपस्वी. ठीक आहे. नेता म्हणजे माहिती आहे, समाजसुधारक माहिती आहे तुम्हाला, समाजाला सुधारणारे. आणि पुजारी माहिती आहे, मंदिरात असणारे. नेक्स्ट गंगाजळी. गंगाजळी म्हणजे काय होते? शिल्लक रक्कम असलेली. दुर्मिळ युग म्हणजे काय होते? काय म्हणू शकतो आपण? सांगा मला. म्हणजे पांढरा काळवा. पांढरा कावळा हे दुर्मिळ आहे. होऊ शकते का? नाही, कधी कधी. म्हणजे मला तर वाटतं होऊच नाही शकत, किंवा याला आपण अशक्य गोष्ट सुद्धा म्हणतो. अशक्य गोष्ट. आणि हा मला असं वाटतं हा याच्यात ॲड नाही होईल. दुर्मिळ योग म्हणजे कसं होतं? फक्त कधी कधी. म्हणजे आपण याला ईदचा चांद म्हणू शकतो. हा नाही होईल. याला आपण ईदचा चांद म्हणू शकतो. ईद का चांद हे कधी कधी होते ना दुर्मिळ योग. नेक्स्ट सचोटी. सचोटी या शब्दाचा अर्थ काय? वर्तनातील प्रामाणिकपणा. काय म्हटलंय? असी धारा व्रत. याचा मिनिंग काय आहे? अतिशय खडतर व्रत. ठीक आहे ना. हा उपवास. नेक्स्ट अभिनव. अभिनव म्हणजे काय होते? नाविन्यपूर्ण. उत्साह म्हणजे. ठीक आहे. रज इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. हा BMC ला आलेला आहे. रज म्हणजे काय होते? धुळीचा कण. स्वगत. स्वगत म्हणजे काय होते? स्वतःशी केलेले भाषण. नेक्स्ट खालील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. काय? अस्तिक. अस्तिक म्हणजे काय? देव आहे असे मानणारा. आणि देव आहे असे मानणारा, देव नाही असे मानणारा त्याला म्हणतो आपण नास्तिक. ठीक आहे ना. नेक्स्ट अचूक गुणकारी. हा रामबाण हा पुन्हा आलेला आहे. नेक्स्ट धान्यासाठी केलेली बंदिस्त जगत त्याला म्हणतात कोठार. शस्त्रागार जिथे शस्त्र ठेवतात. खजिना हे तर तुम्हाला माहित आहे. नेक्स्ट निळ्या रंगाचे एक रत्न त्याला म्हणतात इंद्रनीळ. ठीक आहे. नीलकंठ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ज्याचे कंठ निळ आहेत. ठीक आहे. निलांबर घननिळा हे तर काही नाही. हा नीलकंठ आहे ना, हा कोणत्या समासात येतो मला सांगा बरं. समास कोणता? शंकराची उपासना करणारा त्याला म्हणतात शैव. जैन. जैन कोणाची उपासना करतो? महावीर स्वामीची. ठीक आहे ना. बौद्ध कोणाची? गौतम बुद्धांची. आणि महानुभवी हे कोणते करतात ते तुम्ही सांगा. नेक्स्ट 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्याला म्हणतात त्रैमासिक. वार्षिक म्हणजे काय होते? प्रत्येक वर्षाला. मासिक म्हणजे काय होते? प्रत्येक महिन्याला. आणि पाक्षिक म्हणजे काय होते? 15 डेजला. आणि 7 दिवसाला काय म्हणतात? साप्ताहिक. प्रत्येक महिन्याला आलं. प्रत्येक महिन्याला. 3 महिन्याला त्रैमासिक, वार्षिक 1 महिन्याला, पाक्षिक 15 दिवसाला. क्वेश्चन रिपीट होतातच. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झालेला आहे. स्वतःशी केलेले संभाषण त्याला म्हणतात स्वगत. हा क्वेश्चन समाज कल्याणला आलेला आहे. 1 मिनिट बघा. हा क्वेश्चन समाज कल्याणला आलेला आहे. बघा हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. देशासाठी प्राणार्पण केलेला. अप्पलपोटा. अप्पलपोटा म्हणजे काय आहे? फक्त स्वतःचाच फायदा पाहणारा किंवा स्वतःचा स्वार्थ पाहणारा. स्वतःचाच स्वार्थ पाहणारा. नेक्स्ट हत्तीला वश करण्याचं म्हणजे त्याला म्हणतात अंकुश. ठीक आहे. हत्तीला वश करण्याचे म्हणजे जे हत्यार आहे त्याला अंकुश म्हणतात. पण हत्तीला वश करणारा कोण असतो? तो असतो माहूत. तो असतो माहूत. भाला तुम्हाला माहित आहे. हा असा दिसतो भाला. ठीक आहे ना. वज्र हे काही कामाचे नाही. तलवार. तलवारचा समानार्थी शब्द काय? शमशेर. नेक्स्ट नाटकाच्या प्रारंभीत तवंगी त्याचं माहिती आहे नादी असतात. नेक्स्ट
आगंतुक या शब्दाला योग्य शब्दसमूह ओळखा. तो होते सूचना न देता येणारा, त्याला म्हणतात आगंतुक. इथं झालंय रिपीट. झळ. झळ म्हणजे आपण म्हणतो ना, इथं नॉर्मल शब्द आहे की सतत कोसळणारा पाऊस. दुष्काळ म्हणजे काय आहे, जेव्हा पाण्याची कमी होते. पूर्ण सगळीकडे फक्त वाळवंट म्हणजे वाळलेला दिसतो. औषण. ढगफुटी म्हणजे काय होते, असा एक ढग असतो आणि तो फुटतो, म्हणजे पाऊस आहे ना पूर्ण एकसोबत पडतोय. म्हणजे सांगतोय, हा जर बलून आहे, बलूनला जर तुम्ही फोडलं ना तर पाऊस कसा पूर्ण एकसोबत पडते, तसं त्याला म्हणतात ढगफुटी. वेट. बघा, खालील शब्द व त्याचे अर्थ दिले आहे, त्यातील चुकीचा पर्याय. मनमुराद म्हणजे मनासारखे, मनासोक्त, ठीक आहे. मेतकूट म्हणजे घनिष्ठ मैत्री. रामबाण म्हणजे अचूक उपाय. मृगजळ म्हणजे शुद्ध जल नाही होत. हा ते अशक्य गोष्टी. अशक्य गोष्टी. नेक्स्ट. बघा, खालीलपैकी शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. बघा, गिरणी म्हणजे जिथे गहू पिसतात, ठीक आहे ना. नगद म्हणजे कॅश, ठीक आहे ना. टकसाळ म्हणजे काय होते, जिथे मिंट म्हणतात त्याला टकसाळ, जिथे माहिती का नाणी तयार होतात. एक मिनिट, नाणी. ती आपली नाणी नाही, सिक्के. हस्तलिखित म्हणजे काय, हाताने लिहिलेले. बघा, हा पुन्हा क्वेश्चन आलाय, किती वेळा आलाय विचारला, सूचना न देता येणारा. बघा, पुन्हा क्वेश्चन, सूचना न देता येणारा. नेक्स्ट. नाटकाच्या प्रारंभी, बघा हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे, याला नांदी म्हणतात. नेक्स्ट. पावसापासून निवारा करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरण, त्याला म्हणतात इरले. हा क्वेश्चन यावेळेस न्यू आलेला आहे. काम करण्याची पात्रता असल्या त्याला म्हणतात कार्यक्षम. आपण म्हणतो ना की याच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे. नेक्स्ट. काम करण्यासाठी पात्र असलेला त्याला म्हणतात कार्यक्षम. हा पुन्हा रिपीट झाला वाटते, काही हरकत नाही. बघा, किल्ल्याच्या भोवती बांधलेले भिंत त्याला म्हणतात तटाव. नेक्स्ट. कुस्ती खेळणारा याला म्हणतात मल्ल, ठीक आहे. आचारी म्हणजे जेवण बनवणारा. व्यापारी म्हणजे व्यवसाय करणारा. पुजारी म्हणजे पूजा करणारा. कुपमंडूक हा छोटा लहान वृत्तीचा असतो, म्हणजे म्हणतो ना छोटी सोचवाला इंसान, तोच व्यक्ती आहे. विद्वान व्यक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. दानशूर म्हणजे खुद दान करण्यावाला, मोठ्या मनाची व्यक्ती, याला आपण दयावान म्हणू शकतो. नेक्स्ट. काय म्हटलंय, योग्य अर्थाचा जोडा ओळखा. बघा, पाक्षिक. पाक्षिक म्हणजे काय होते, दर 15 दिवसांनी. मासिक म्हणजे काय होते, 1 महिन्यानी प्रसिद्ध. मासिक म्हणजे 1 महिन्यानी. साप्ताहिक म्हणजे काय होते, 7 दिवसांनी. आणि वार्षिक म्हणजे काय होते, 1 वर्षाने. हा क्वेश्चन किती वेळा आला तुम्ही सांगा बरं आता. आधी जे म्हणलेला म्हणजे अग्रज. हे मला सांगा. अंडज म्हणजे काय होतं, हा तर पक्षी होते. आणि अनुज. अनुज तर हा पण इम्पॉर्टंट नाही आहे, पण अंबुज मला सांगा कमेंट करून काय होते. नेक्स्ट. काय म्हटलंय, एकमेकावर अवलंबून त्याला म्हणतात परस्पर. तुम्हाला माहिती आहे लायकेन. हा लायकेनचे उदाहरण आहे ना, तोच परस्लंबी आहे, म्हणजे ते एकमेकावर असते. शैवाल आणि दुसरं सांगा मला, शैवालच्या सोबत तिथे कोण असतो, जे एकमेकासोबत सहसंबंध असते, ठीक आहे ना. स्वावलंबी म्हणजे स्वतःवर. स्वतंत्र म्हणजे जो फ्री आहे, फ्रीडम आहे त्याला. नेक्स्ट. शब्द समूहाबद्दल एक शब्द. 15. बघा, हा क्वेश्चन किती वेळा रिपीट झालाय, सांगायची गरजच नाही आहे. पुरामुळे झालेले नुकसान त्याला म्हणतात पूरग्रस्त. बघा, काय म्हणतात, देवावर भरोसा ठेवणारा त्याला म्हणतो आपण देववादी, ठीक आहे ना. त्याला म्हणतो आपण देववादी. त्याच्यानंतर काय म्हटलं, देव नाही असे मानणारा त्याला म्हणतो आपण नास्तिक, ठीक आहे ना. 2 नद्यांमधील जागा त्याला म्हणतो आपण दोआब. आणि 2 नद्यांमधील एकत्र मिळण्याची जागा त्याला म्हणतो आपण संगम. देवावर भरोसा ठेवणारा याला म्हणतो आपण दैववादी, ठीक आहे ना. देव नाही असे याला म्हणतो नास्तिक. आणि 2 नद्यांमधील जगाला म्हणतो दोआब.
नेक्स्ट, खालील शब्दाचा अचूक शब्द. उदार. उदार म्हणजे काय होते? मोठ्या मनाची कनवाळू व्यक्ती. नेक्स्ट, देवमाणूस. देवमाणूस म्हणजे काय होते? साधा भोळा माणूस. ठीक आहे, किंवा निरुपद्रवी. नेक्स्ट, खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा. लहान बाळांना झोपविण्यासाठी गाणे, त्याला म्हणतात अंगाई गीत. राष्ट्रगीत म्हणजे काय होते? राष्ट्राचे गीत. सॉरी राष्ट्रगीत म्हणजे होते देशाचे गीत. चला बघू. अजातशत्रू. हा पण बघा क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला. ज्याला कोणीही शत्रू नाही असं. नेक्स्ट काय म्हणते? खालील शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा. जमीन, खडक यातून झिरपून वाहणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, याला म्हणतात झरा. ठीक आहे, आणि धबधबा तर तुम्हाला माहित आहे. नेक्स्ट, संवेदना, चेतना. हा पण क्वेश्चन रिपीट आहे. खूप सारे क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन झाला होता. खूप सारे क्वेश्चन टीसीएसला किती सारे क्वेश्चन रिपीट आहेत. निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन, त्याला म्हणतात मानधन. नेक्स्ट काय म्हणते? तिथे वार, नक्षत्र, योग हे कशामध्ये असतात? हे सगळे असतात पंचांग मध्ये. पंचतंत्र कहाणी कोणी लिहिलं माहिती आहे का तुम्हाला? हे कमेंट करून सांगा बरं. नेक्स्ट, जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणार, त्याला म्हणतात उभयचर. जलचर म्हणजे फक्त पाण्यामध्ये राहणारे, आणि निशाचर म्हणजे काय होते? रात्री फिरणारे. निशा म्हणजे रात्र होते. 5 वस्तू एकत्र ठेवण्याचे भांडे, त्याला म्हणतात पंचपाळे. पंचांग म्हणजे मी आता सांगितलं. आणि पंच अमृत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि पंचेंद्रिय जे आपल्यामध्ये असतात, नाक, तोंड वगैरे. माशाप्रमाणे डोळे असणारे, त्याला म्हणतात मीनाक्षी. काऊन मीनाक्षी म्हणतात? बघा. मीन म्हणजे काय होते? मासा. आणि अक्ष म्हणजे काय होते? अक्ष म्हणजे काय होते? डोळे, म्हणून याला मीनाक्षी. कमलाक्षी म्हणजे काय होते? कमलासारखे डोळे असणारी. ठीक आहे ना. हरणाक्षी म्हणजे काय होते? हरणासारखे डोळे असणारी. मृग म्हणजे काय होते? मृग. हे तर दोन्ही ते सेमच आहेत. नेक्स्ट, श्रम न करता खाणारा, त्याला म्हणतात ऐत खाऊ. कष्टाळू म्हणजे कष्ट करणारा. श्रमिक म्हणजे श्रम करणारा. कृतज्ञ म्हणजे काय होते? की आपले उपकार जाणणारा. नेक्स्ट, दररोज प्रसिद्ध होणारे, त्याला म्हणतात दैनिक. मासिक पण माहिती आहे, पाक्षिक पण माहिती आहे, त्रैमासिक पण माहिती आहे. नेक्स्ट, धान्य साठवण्याची बंदिस्त जागा, त्याला म्हणतात गोदाम. गोठ्यामध्ये काय असतं? जे गाय असतं त्याला गोठा म्हणतात. अजातशत्रू, ज्याचा कोणीही शत्रू नाही. किती वेळा रिपीट आहे रे बाबा. नेक्स्ट, खालील शब्दाच्या समूह बद्दल दिलेले आहे, त्यातील चुकीचा पर्याय. ठीक आहे ना. उपकाराची जाणीव ठेवणारा, बरोबर. अस्वलाचा खेळ. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की दरवेळी म्हणजे कोणता तरी खेळ करणार असते. सांगितलं होतं ना, तोच म्हणजे अस्वलाचा खेळ करणार असतो, त्याला म्हणतात दरवेळी. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, हा कर्तव्यपरायण नाही. ठीक आहे ना. दररोज प्रसिद्ध होणारे, त्याला म्हणतात दैनिक. नेक्स्ट, लोकांचे नेतृत्व करणारा, त्याला म्हणतात लोकनायक. लोकांना जो प्रिय असतो त्याला लोकप्रिय म्हणतात. जो प्रिय नाही त्याला अप्रिय म्हणतात. नेक्स्ट, समाजाची सेवा करणारा, त्याला म्हणतात समाजसेवक. पुढारी माहिती आहे, नेत्यासारखा असतो. सेनापती, सैन्याचे हे करणारा म्हणजे आधिक्य करणारा. ठीक आहे. ज्याची किंमत होऊ शकत नाही, अनमोल. बरोबर आहे. ज्याची किंमतच काढता येत नाही त्याला अनमोल म्हणतात. अविनाशी म्हणजे विनाश न होऊ शकणारा. अजिंक्य म्हणजे न जिंकणारा. नेक्स्ट काय म्हटलंय? पाण्यात राहणारे, त्याला म्हणतात जलचर. पाण्यात आणि जमिनीवर, त्याला म्हणतात उभयचर. ठीक आहे. खेचर आणि भूचर हे तुम्ही सांगा मला. हा पण क्वेश्चन किती वेळा रिपीट झालाय. क्षितिज म्हणतात त्याला. उगम म्हणजे कसा? जिथून नदी उगतो त्याला उगम म्हणतात. संगम म्हणजे जिथे दोन नदी, त्याला संगम म्हणतात. शिर म्हणजे काय होते? सांगा कमेंट करून. नेक्स्ट, चतुर्ला सामील झाला, त्याला म्हणतात घरभेदी, किंवा त्याला फितूर सुद्धा म्हणतात. अजातशत्रू हा आपला झालेला आहे.
हेराफेरी म्हणजे इकडे तिकडे करणे. नेक्स्ट, वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता त्याला म्हणतात घाटमार्ग. उपकार केलेले जाणणारा त्याला म्हणतात कृतज्ञ. संतुष्ट म्हणजे काय होते, समाधानी व्यक्ती. जिवलग म्हणजे महत्वाचा किंवा चांगला मित्र. ठीक आहे ना. आस्तिक म्हणजे देवाचे मानणारा. नेक्स्ट, कोणाचीही बाजू न घेता नाही बरोबर त्याला निष्पत्ती म्हणतात. हा कोणाची बाजू घेतो का, नाही. हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन वनरक्षकला आलेला आहे. वनरक्षकला आलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट, अंतर मोजण्याचे जुने माप त्याला म्हणतात कोस. दमडी म्हणजे माहिती आहे का, अगोदरच्या जमान्यामध्ये याला पळशीला दमडी म्हणायचे. दमडी, कवडी. ठीक आहे ना. कोणाच्याही आधार नसला त्याला म्हणतात निराधार. निर्वासित सांगा मला कमेंट करून. संकटाचे निवारण करणारा त्याला म्हणतात विघ्नहर्ता. आणि विघ्नहर्ता कोणाला म्हणतात, गणेश बाप्पाला म्हणतात. मदतनीस म्हणजे मदत करणारी. विनाशक म्हणजे विनाश करणारा. राजाची स्तुती करणारा, हा इम्पॉर्टंट आहे, त्याला म्हणतात भाट. गायक म्हणजे गाणारा, शाहीर, गंधर्व. हे तर माहितीच आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे. आसेतू हिमाचल म्हणजे काय होते, दक्षिण समुद्राच्या जवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत. ठीक आहे. बघा काय म्हणताय, राहुल मोजके बोलतो. मोजके म्हणजे काय होते, मितभाषी म्हणजे कमी बोलणारा. कमी बोलणारा. ठीक आहे. धीट म्हणजे याला आपण हट्ट म्हणू शकतो, हट्टी व्यक्ती, हट्ट. ठीक आहे. शांत म्हणजे शांत, भांडखोर म्हणजे झगडा किंवा तंटा करणारा. नेक्स्ट, हा सुद्धा क्वेश्चन झालेला आहे. टकसाळ म्हणजे जिथे नाणी बनतात. ठीक आहे. घोडे बांधण्याची जागा त्याला पागा म्हणतात किंवा तबेला सुद्धा. बघा हे झाले होते, म्हणजे एवढे क्वेश्चन होते आपल्याला याच्यामध्ये. कशामध्ये, शब्द समूहामध्ये. एक मिनिट गाईज. शब्द समूहामध्ये एवढे क्वेश्चन मला असं वाटतंय बहुतेक 140 किंवा 150 असेल. ठीक आहे. आणि त्याला आपण क्वेश्चनला जे जे मला क्वेश्चन ऑप्शन माहीत होते ते मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मला असं वाटते 200 प्लस किंवा 250 प्लस क्वेश्चन झाले असेल या व्हिडिओमध्ये, है ना. 200 प्लस या 300 प्लस. तुम्हाला आवडत आहे का नाही ही सिरीज. एक मिनिट आपण बोलून घेऊ थोडंसं 5 मिनिटं. बघा आपण अगोदर काय केलं माहिती आहे ना, समानार्थीचं पाठवण आलेलं आहे. समानार्थीचं पाठवण. नेक्स्ट आहे विरुद्धार्थी, हा पण झालेला आहे. विरुद्धार्थी आपण पूर्ण कंप्लीट केलेलं आहे 400 प्लस. ठीक आहे ना. विरुद्धार्थी पूर्ण कंप्लीट झाले 400 प्लस. समानार्थीचा एक व्हिडिओ आलेला आहे, तो सेकंड पार्ट आज किंवा उद्या येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मनीचं कंप्लीट झालेलं आहे. मनी कंप्लीट आहे. ठीक आहे. मनी कंप्लीट झालं, समानार्थी झाला, विरुद्धार्थी झालं, मनी झालं. आज आपण शब्द समूह केले. ठीक आहे. हे पण आपण 200 प्लस केलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर करू आपण वाक्यप्रचार. किती करू आपण वाक्यप्रचार. पण तुम्ही मी बघत आहे, तुम्ही मी लाईव्ह स्ट्रीम असते किंवा जेव्हा ही चालत असते ना प्रीमियर, तेव्हा तुम्ही जास्त लोक असतात नाही. लवकरात लवकर माहिती आहे का, सबस्क्राईब करा आणि जास्त लोक द्या. कारण आपल्याला ही सिरीज माहिती आहे का लंबी चालवायची आहे. कारण हे झाल्यावर आपल्याला मग ग्रामर कंप्लीट करायचं आहे पूर्ण. ठीक आहे. मग आपल्याला जी के घ्यायचं आहे. आणि जी के दोन प्रकारे घेऊ आपण. एक घेऊ आपण चॅप्टर वाईज आणि एक घेऊ आपण शिफ्ट वाईज आणि तिसरा घेऊ आपण एक्झाम वाईज. ठीक आहे. आता 1-2 दिवसात तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे, सांगून देतो. 1-2 दिवसात व्हिडिओ येणार आहे की ज्याच्यामध्ये नाही का समाज कल्याण याची पूर्ण शिफ्टची असणार. नेक्स्ट समाज कल्याण झालं. समाज कल्याणानंतर येणार बालविकास, की याच्यामध्ये जी केचे क्वेश्चन कसे आले होते. याच्यामध्ये सुद्धा जी केचे क्वेश्चन कसे आले होते. नेक्स्ट नागपूर NMC, नागपूर महानगरपालिका. ठीक आहे. या सगळ्यांचे क्वेश्चन कसे आले होते ते 1-2 दिवसात यांचा व्हिडिओ मॅरेथॉन क्लास येईल. म्हणजे कमीत कमी मला असं वाटते 2 तासाची क्लास येईल. कमीत कमी 2 तासाची क्लास येईल. ठीक आहे.
तुम्हाला काही विचारायचं आहे का? बघा मीच सांगून देतो, कारण रेकॉर्डेड आहे तर तुम्ही काही विचारू नाही. ठीक आहे, माझ्यासाठी एवढंच राहू द्या. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू नंतर व्हिडिओमध्ये.